ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 68वा जानकीचे आगमन. ओम श्रीराम. श्रीराम कृपेने सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे. त्यानंतर मग श्रीराम प्रभू बिभीषणास आलिंगन देतात व हनुमंतांना सांगतात की तू आणि बिभीषण आता अशोक वनात जा व ही शुभ वार्ता सीतेला सांगा. तेव्हा मग हनुमंत, बिभीषण व जांबुवंतादी मंडळी अशोक वनात येतात. तिथे हनुमंत सीतामातेला वंदन करण्याकरिता चरणाजवळ जाताच सीतामातेने हनुमंताला पुत्रप्रेमाने मिठी मारली व त्या आता खूप आनंदित झाल्या आहेत. त्यानंतर मग हनुमंतांनी संपूर्ण युद्धाचे वर्णन केले आहे. मग हनुमंत बिभीषणाची ओळख करून देतात आणि मातेच्या त्या मातृप्रेमाने भक्त म्हणजे हनुमंत सुद्धा प्रेमाश्रूने ओलाचिंब झाला आहे. त्यानंतर जांबवंतासहित इतर वानरजनांनी सीतामातेचे दर्शन घेतले आहे. आता मग सर्वजण सीतामातेच्या अभ्यंग स्नानाची तयारी करू लागतात. परंतु अभ्यंग स्नानास सीतामाता नकार देतात, कारण त्याही श्रीराम प्रभूंच्या दर्शनाकरिता आतुर झाल्या आहेत. तेव्हा मग बिभीषण विनंती करतात की आपण पालखीत बसावे. तेव्हा सीतामाता म्हणतात की तीर्थाच्या ठिकाणी वाहनाने जाणे अमंगळ आहे व श्रीराम प्रभू तर माझे परमतीर्थ आहेत. तेव्हा त्यांच्याकडे पायी जाणे हेच मंगल आहे. त्यानंतर सीतामाता श्रीरामांच्या समोर येतात. तेव्हा श्रीराम प्रभू आपले तोंड फिरवतात. हे पाहून सीतामातेला खूप दुःख होते व त्या दुःखावेगाने त्या मूर्छित पडतात. हे पाहून मग सर्वजण शोकमग्न होतात. देवदेवता सुद्धा दुःखी होतात. त्यानंतर सर्वजण श्रीराम प्रभूंना विनंती करतात की या महादेवतेला दुखवू नका. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म जीवनात त्याचे सद्गुरू त्याला सायुज्यतेकडे आरोहित करतात आणि आपल्या हृदयात घेतात. आपल्या गुरुप्रेमाने मिठीत घेऊन त्याला प्रेमजलाने ओलाचिंब करतात. तेव्हा तो भक्त किंवा साधकही आपल्या प्रेममय, ज्ञानमय, चैतन्यमय व आनंदमय असलेल्या सद्गुरूंच्या परमतीर्थात सुस्नात होतो व त्या मंगलमय सायुज्यतेकडे आरोहित होतो. परंतु साधकाचा अध्यात्म प्रवास इथेच संपत नाही, तर साधकाला अजून पुढे खूप मोठा प्रवास करायचा आहे. त्याला ब्रह्म, परब्रह्म व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती परमशांती प्राप्त करून घ्यावयाची आहे. आता आपण थोडक्यात याचं सार पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण इथे कथेत श्रीरामांच्या कृपेने सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे. श्रीरामांनी बिभीषणाला लंकेचा राजा बनवला आहे, राज्याभिषेक झाला आहे. त्यानंतर बिभीषणाला ते आलिंगन देतात
आणि हनुमंताला आज्ञा करतात की तू आणि बिभीषण आता अशोक वनात जा आणि ही शुभ वार्ता सीतेला सांगा. त्यानुसार हनुमंत, बिभीषण, जांबवंत आणि बरीचशी वानर मंडळी अशोकवनात जातात. तिथे गेल्यानंतर हनुमंत सीतामातांचे दर्शन घ्यायला लागतात. सीतामाता पुत्रप्रेमाने हनुमंताला मिठी मारतात. त्यानंतर सगळे वानरगण सीतामातांचं दर्शन घेतात. हनुमंत बिभीषणाची ओळख करून देतात आणि त्यानंतर मग ते सीतामात्याच्या अभंग स्नानाची तयारी करतात. परंतु सीतामाता म्हणते की मला आता अभ्यंग स्नान नको, मलाही श्रीरामांचं दर्शन घ्यायचे, त्या आतुर आहे श्रीराम दर्शनाकरता. मग बिभीषण पालखीची तयारी करतो, परंतु सीतामाता पालखीत नाही. की ते म्हणतात की तीर्थाच्या ठिकाणी वाहनाने जाऊ नये, तर पायी चालत जावं. आपल्याकडे सुद्धा एक प्रथा आहे पहा, एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी म्हणजे जसं देहू, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर वगैरे जी जी कुठे तीर्थ असतात तिथपर्यंत आपण वाहनाने जातो आणि आपण वाहन तिथंच सोडून आपण पायी चालत त्या तीर्थाच्या पंचकृषीमध्ये प्रवेश करतो. तर सीतामातासुद्धा म्हणतात की मीही अशा माझ्या परमतीर्थाला, आणि हे श्रीराम प्रभू तर माझ्यासाठी परमतीर्थ आहे, तर या परमतीर्थाला कडे जाण्यासाठी मला वाहन नको, मी पायी चालतच येते. आणि मग त्या श्रीरामांच्या समोर येतात. श्रीरामांच्या समोर आल्याबरोबर श्रीराम सीतामातेकडे पाठ करतात, तोंड फिरवतात. हे पाहून सीतामातांना प्रचंड असं दुःख होतं आणि त्या दुःखावेगात त्या मूर्छित पडतात. हे पाहून सगळ्या वानरसेनेंना, देवदेवतांना, सगळ्यांना दुःख होतात आणि ते श्रीरामांना प्रार्थना करतात की हे प्रभू, या महादेवतेला तुम्ही दुःखवू नका, तिने खूप दुःख सहन केलेले आहेत, आता तिला दुःखवू नका. ही कथा झाली. साधकाच्या दृष्टीने, साधकाच्या अध्यात्म जीवनात त्याचे सद्गुरू त्याला सायुज्यतेकडे आरोहित करत असतात. कारण सायुज्यता म्हणजेच आत्मसाक्षात्कार. इथे कथेमध्ये सीतामातांना श्रीरामांचं दर्शन म्हणजेच सीतामातेकरता सायुज्यमुक्ती आहे. तसं साधकाच्या दृष्टीने साधकाला त्याचे सद्गुरू सायुज्यकडे आरोहित करतात आणि नुसतं आरोहितच करत नाही, तर ते आपल्या शिष्याला आपल्या हृदयात घेतात. इथे सीतामातांनी हनुमंतांना आपल्या हृदयात घेतलेलं आहे. कारण हनुमंतांनी रामायणामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. आता जे सीता आणि श्रीरामांचं मिलन होणार आहे, त्यासाठी सगळ्यात जास्त कष्ट जर कोणी घेतले असेल तर तो हनुमंत आहे. आणि हे सीतामाता अंतर्ज्ञानाने जाणतात आणि म्हणून सीतामाता हनुमंतांना आपल्या हृदयात घेतात, आपल्या प्रेममिठीत घेतात. तसंच सद्गुरू शिष्याला सायुज्यतेकडे तर आरोहित करताच, परंतु आपल्या हृदयात घेतात. कारण शिष्याने सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणित साधना, सद्गुरूंनी केलेले निर्देश आणि ती साधना मोठ्या प्रेमाने, तळमळीने, परखडपणे, अत्यंत दुःख भोगून, म्हणजे हाल, अपेष्टा, कष्ट, चिंता, काळजा, अपमान, पीडा, वेदना, शारीरिक व्याधी, अनेक प्रसंगांना सामोरे जाऊन ही भौतिक तर झाली, परंतु आध्यात्मिक अनेक संकटांना, म्हणजे जशी जशी साधकाची वाटचाल होत जात आतमध्ये जसा जसा साधक जातो ना, तसतसं साधकाच्या अंतरंगात असलेल्या या वामशक्ती, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, काळोख, अज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी साधकावर हल्ले करत असतात प्रतिक्षण. आणि साधक प्रतिक्षण त्या युद्धाला सामोरं गेलेला असतो. हे सगळं सद्गुरूंना माहीत असतं आणि ते सगळं त्या साधकाने सहन करून, म्हणजे सगळ्या दुःखांना
सगळ्यांना सामोरे जाऊन, सगळ्या वामशक्तींचे जे हल्ले आहेत त्या सगळ्यांना सामोरे जाऊन साधक सायुज्येच्या पायरीपर्यंत येऊन पोचलेला असतो. हे सद्गुरूने हा सगळा प्रवास पाहिलेला असतो. म्हणून सद्गुरू आपल्या त्या लाडक्या शिष्याला आपल्या हृदयात घेतात आणि गुरुप्रेमाने आपल्या मिठीत घेऊन त्याला आपल्या प्रेमजलाने ओलाचिंब करतात. ते प्रेमजल हे फक्त एक समजण्यासाठीचे शब्द आहेत. हे आपण बाह्यांगाने बाहेरून प्रेमजल दाखवू शकत नाही. जेव्हा ही गोष्ट खरंच कशी दाखवायची, याला एकच वाक्य आपण वापरू शकतो की हा साधकाच्या आणि सद्गुरूंच्याही अंतरंगातील अनुभवांचा प्रांत आहे. तो आपण शब्दाने सांगू शकत नाही, परंतु ते काही समजण्यासाठी किंवा त्याचा निर्देश देण्यासाठी इथे असे शब्द वापरावे लागतात. साधक हा सद्गुरूंच्या त्या प्रेमजलामध्ये ओलाचिंब होतो. आता हे कसं, साधक साधनेने शुद्ध होतो. त्याची मन, प्राण आणि देह हे तिन्ही स्तर शुद्ध होतात आणि तो सूक्ष्म तरल तरंग सूक्ष्मतर इतक्या सूक्ष्म अवस्थामध्ये शिरतो. ह्या अवस्था शब्दाने सांगता येणार नाही, शब्दाने दाखवता येणार नाही. तो त्याचा फक्त त्या साधकाला अनुभव येतो आणि त्याच्या अंतरंगात अशा या प्रेमाच्या लहरी, प्रेमाची तरंग, प्रेमाचा सागर उचंबळून येतो. तो म्हणजे सद्गुरूच्या प्रेमाचा समुद्र. त्या प्रेमजलात सद्गुरू त्याच्या शिष्याला, त्या साधकाला ओलाचिंब करून सोडतात आणि साधकाला हेच खरं मिळवायचं असतं. कारण हा जो भक्तीचा, हा जो प्रेमाचा, हा जो ज्ञानाचा, हा जो आनंद असतो ना, हा अगम्य, अलौकिक, असीम, अफाट, अनंत, काय त्याचं वर्णन करणार आपण. आणि त्यामध्ये त्याला ते ओलाचिंब करून टाकतात. फार विलक्षण ह्या गोष्टी असतात. आपण जर साधक असू, आपण जर खरे भक्त असू, तर आपण अंतरंगामध्ये हा अनुभव घेतलेला असतो. आपण इतके आनंदमय झालेला असतो. ते काही क्षण, मी असं नाही म्हणू शकत की आपण सतत, जे उच्च कोटीचे हनुमंतासारखे असे भक्त असतात किंवा आपली जी आत्तापर्यंतची जी संत मंडळी, ते सतत याच आनंदात आहेत. परंतु माझ्यासारखा सामान्य साधक काही क्षण जरी हा अनुभव घेतला ना, तरी जीवन धन्य झाल्यासारखं होतं. आणि हे अनुभव येतात आणि विशेष करून हे अनुभव ध्यानामध्ये येतात. कारण आपल्याला बाह्यांगाने मिळवण्यासाठी अजून खूप पुढे प्रवास करायचा आहे. परंतु ध्यान अवस्थेत हे अनुभव साधक घेतोच. प्रेमसागरात प्रकाश, चैतन्य, नाद, सुगंध, हे सगळं, आणि त्याच्याही पुढे जाऊन हा सद्गुरूंचा प्रेमाचा सागर, आणि सद्गुरू त्याला त्या प्रेमाच्या जलामध्ये ओलाचिंब करून टाकतात. आणि हेच त्या साधकासाठी काय आहे, तर त्या साधकासाठी प्रेममय, ज्ञानमय, चैतन्यमय व आनंदमय असलेल्या सद्गुरूंच्या परमतीर्थात तो साधक सुस्नात होतो. परमतीर्थ शब्द वापरलेला इथे कथेमध्ये सुद्धा परमतीर्थच वापरला आहे. श्रीराम हे सीतामातांसाठी परमतीर्थ आहेत आणि साधकासाठी सद्गुरू परमतीर्थ आहे. सद्गुरूच ईश्वर, सद्गुरूच आत्मा, सद्गुरूच सगळं काही. आणि ती परमतीर्थ कसं आहे, तर प्रेममय, ज्ञानमय, चैतन्यमय, आनंदमय, शक्तिमय असं हे परमतीर्थ आहे. आणि त्यात सुस्नात होता आलं पाहिजे आपल्याला. काही थोडे क्षण, त्याला श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मोटके क्षण. ते मोटके क्षण आपल्याला मिळवता आले पाहिजे संपूर्ण जीवनातून, असे मोटके. आणि मग त्याच मोटक्या क्षणांची एक साखळी तयार होते. हा एक क्षण असा पकडत संपूर्ण 24 तास तो साधक आनंद सागरात डोंबत असतो. ही फार उच्च अवस्था आहे. परंतु ते क्षण जरी पकडले तरी आपल्याला संपूर्ण 24 तासाची जाणीव होऊ शकते की तो 24 तास त्या आनंद सागरात कसा डोंबत असेल. आणि अशा
ह्या आनंदाच्या सागरात तो सायुज्य मुक्तीच्या त्या सिंहासनावर आरोहित होतो. मात्र इथे आणखी एक संकेत दिला आहे, इथेच साधकाचा प्रवास संपत नाही. साधकाला अजून पुढे खूप मोठा प्रवास आहे. म्हणजे आत्मसाक्षात्कार इथे होतो, तेव्हा तो सायुज्य मुक्ती त्याला मिळते. त्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्म साक्षात्कार, आणि त्याही नंतर अतिशय महत्त्वाचं, कारण ते साक्षात्कारात स्थिर झालं पाहिजे ना, मग त्यासाठी लागते ती त्या परब्रह्माची शक्ती, म्हणजेच परमशांती. ती शांती साधकाला अजून मिळवायची. हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.